आता नेमकी भूमिका काय? कारण काही जैन समुदाय तुमच्या विरोधात आंदोलन करतोय आणि या विषयासंदर्भात तुम्ही जी भूमिका घेतली त्याला कडाडून विरोध आहे त्यांचा. मुळात आमचा जो विषय होता तो आमच्या प्रॉपर्टीशी संबंधित होता आणि तो संपलेला. तो ऍक्च्युली 8 तारखेला मिटलेला. आम्ही सोसायटीमध्ये मीटिंग करून सगळ्यांनी कोऑपरेटिव्हली डिसाईड केलं की आपण पट्टी मिटवून टाकूया. म्हणजे आम्ही इतके हेळीमेळीने इतके वर्षांपासून एकत्र नेबर्स म्हणून राहिले आहोत, तर तेवढं आमच्यात अंडरस्टँडिंग होतं. आणि 9 तारखेला ज्यांनी कोणी तो पट्टा मारलेला त्यांनी स्वतःहून तो मिटवून टाकला. तो वाद तिकडे संपलेला. त्याच्यानंतर जे काय त्याच्यानंतर सुरू आहे ते मला वाटते फक्त आणि फक्त राजकारण सुरू आहे. आणि मुळात एक महत्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक प्रॉपर्टीवर फुटपाथवर जे मारलेले पट्टे आहेत हे फार गंभीर गोष्ट आहे ही. तर त्याच्यावर प्रकाश पडला. ही सगळ्यात चांगली गोष्ट झाली यातून. पण तसं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मनसेना पब्लिक प्रॉपर्टीवरच्या पट्ट्यांविरोधात आंदोलन करते. आज गिरगावमध्ये काल जे आंदोलन झालं तर त्या आंदोलनात पट्टे मारणाऱ्यांना सोडलं, मात्र ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. माझ्याबरोबर पण थोडंफार तसंच होतंय. कारण की 8 तारखेला जो मुद्दा मिटलेला, 11 तारखेला पोलिसांना पत्र लिहिलं गेलं माझ्या विरोधात आणि फॅब्रिकेटेड एव्हिडन्सेस दिले गेले, ज्याविषयी मी आता काल पोलिसांना ईमेल पाठवलाय प्रॉपर. पण हे तेच प्रकार झाला ना की कोणीतरी चिमटा आधी काढायचा आणि नंतर एखादा ओरडतोय किंवा त्याला दुखतंय त्याची तो कंप्लेंट पण नाही करू शकत. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे हा. हे चुकीचं आहे. तुम्ही आज मनसे नेत्यांची भेट घेताय, या सगळ्या म्हणजे जैन विरुद्ध मराठी असा हा वाद झाला, त्यात मनसेकडनं तुम्हाला पाठिंबा असणार आहे पूर्णपणे जर अशा प्रकारे जर वाद होत असेल? कारण प्रवीण छेडाने सुद्धा तुमच्या विरोधात आंदोलन केलं. ते फार विचित्र वाटलं मला. कारण की छेडा साहेबांना मराठी समाजात तिकडून जास्त मतदान देत असतो आणि ते आम्हाला पण पर्सनली भेटले आहेत. पण पर्सनली अजिबात न बोलता यांनी डिरेक्टली तिकडे मीडिया घेऊन गेले आणि त्यांनी या प्रकारची गोष्ट केली. तर फार विचित्र वाटलं मला. पण आम्हाला सर्वप्रथम मनसेनीच साथ दिलेला. सरांनी राजसाहेबांनी सपोर्ट पण दाखवलेला आणि तो मुद्दा असा होता तेव्हा की सोसायटीत मिटण्यालायक होता, म्हणून मी जास्त या गोष्टीला भाव दिला नाही. पण हळूहळू मी बघतोय ते प्रकरण वाढतच चाललंय आणि त्याच्यात मनसेनी जो काय स्टँड घेतलाय, मला वाटते एक मराठी भूमिपुत्र म्हणून आमच्यासाठी उभी राहणारी सध्या ही एकच पार्टी मला दिसून येते. कारण की बाकी कुठून मला तशी जास्त मदत मिळालीच नाही. तुम्ही म्हणताय की काही दबाव आहे पोलिसांच्या केसेसवर, पोलिसांना तुम्ही मेल वगैरे केलाय, पण जैन समुदायाकडून अशी देखील मागणी झाली की आता संपूर्ण प्रकरण जे होतं या संपूर्ण सुरुवातीच्या प्रकरणापासून सीबीआयची चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी झाली जैन समुदायाच्या. सीबीआय डायरेक्ट होऊ पण शकतं. जैन समुदाय अल्पसंख्याक समुदायाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ही मागणी केली. रॉला सांगायला मग मी म्हणतो एनआयए वगैरे सीबीआय का? एनआयए का नको? एनआयए कडनं पण करा, सीबीआयच का? किंवा इंटरपोल वगैरे असं अजून काय असेल तर. मला असं वाटतं पांढरे पट्टे मारण्यासाठी जर महापालिकेची परवानगी घ्यावी लागत असेल तर जैन समाजाने सुद्धा अशा पद्धतीने परवानगी घेऊन जिथे जिथे त्यांची इच्छा तिथे तसे पट्टे मारावे. मुळात एक सेकंद मी थोडं इंटरफिअर करतो प्रसादच्या परवानगीने. पब्लिक प्रॉपर्टीवर असे पट्टे मारण्याचा अधिकार ना मला आहे, ना तुम्हाला आहे, ना कुठल्याच समाजाला आहे. आता मी एक प्रस्ताव जैन समाजाला देतो. माझा प्रस्ताव त्यांना असा आहे की हे पांढरे पट्टे तुम्ही कशासाठी मारताय? की त्यांच्याकडे जे मुनी येतात, काय येतात, त्यांच्या पायाला थंडपणा यावा म्हणून. ज्या सोसायटीत ते राहतात त्या सोसायटीत त्यांनी झाडं लावावीत, अगदी दुतर्फा झाडं लावावीत. झाडं लावल्याने पर्यावरण पण चांगलं होईल, जमीन पण थंड राहील, त्याच्यावर जैन मुनींना चालताना त्रास पण होणार नाही. कोणीही झाडं लावली आहेत म्हणून ऑब्जेक्शन घेणार नाही. हा, फक्त झाडं हिरवी आहेत म्हणून नितेश राणेंनी ऑब्जेक्शन घेऊ नये एवढीच माझी विनंती आहे. हिरवी झाडं का लावताय वगैरे, तर झाडं हिरवीच असतात, एवढी फक्त एक विनंती आहे. पण जिथे तुम्हाला वाटतं अगदी रस्त्यावरनं तुमचे जैन मुनी चालत असतील, दुतर्फा झाडं लावा ना, कोण विरोध करणार आहे तुम्हाला? पर्यावरण पण सांभाळा, तुमचा धर्म पण सांभाळा. आणि आम्हालाही आदर आहे ना की जैन मुनींना पायाला चटके बसवायची आमची अजिबात इच्छा नाहीये.
त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. माझ्या मते हा चांगला मार्ग आहे. पटला तर घ्या, पण रस्त्याचं विद्रुपीकरण होऊ देणार नाही एवढी ठाम भूमिका आम्ही घेतली. सर गिरगावला ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, काय सांगाल त्या सगळ्या संदर्भात? शे आम्हाला काय गुन्ह्याचं टेन्शन थोडी आहे. अस्वलाच्या अंगावर एक केस आला काय एक केस गेला काय त्याने काय फरक नाही पडत. पण मुळात असं आहे, गुन्हे जेव्हा तुम्ही आमच्यावर दाखल करता पहिले पांढरी पट्टी मारली आणि मग ज्यांनी काळ्या केल्या त्याच्यावर करा, दोघांवर करा चला. पण हे करणार नाहीत कारण यांच्यात एवढी हिंमत नाही. ते बघू आम्ही, गुन्हे बिन्हे काय आम्हाला फरक नाही पडत, आमचे लोक बघतील काय करायचं. सकाळी घाबरतात हे. सकाळी एक ट्विट पण केलं तुम्ही, पेस्ट कंट्रोल करतात का, मच्छरला गुड नाईट वगैरे लावतात, अशा प्रकारचं. मला काय झालं काल, मी ते तो एक भोंदू बाबा कोण आहे त्यांचा, निलेश चंद्र, त्याचा इंटरव्ह्यू बघत होतो. तो म्हणाला ते सूक्ष्म जीव असतात, असं असतं तसं असतं. तर माझ्या मनात प्रश्न आला की बॅक्टेरिया पण सूक्ष्मजीव असतो, तर मग आजारी बिजारी पडले तर अँटीबायोटिक घेतात का नाही घेत? व्हायरल इन्फेक्शन झालं तर अँटीव्हायरल गोळ्या घेतात का नाही घेत? जैन लोकांनी कोविडची लस घेतली का नाही घेतली? घरात मच्छर झाले तर काय करतात? मच्छर मारतात का त्यांच्याकडनं चावून घेतात? घरात ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का की नाही नाही माझं रक्त पी म्हणून सांगतात? असा प्रश्न मला पडला, शंका आली, विचारली मी सहज. आता माझे जेवढे जैन मित्र आहेत ज्यांना मी ओळखतो, जे माझे चांगले परिचयाचे आहेत, ज्यांच्यावर माझी वंक चालते, त्यांना पण मी हा प्रश्न विचारला की घर पे मच्छर हुआ तो क्या करता है? ते म्हणाले नाही गुड नाईट लगाते हम लोग. मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचा, याच्यात गमतीचा भाग आपण बाजूला ठेवूया, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे काही योग्य नाहीये. एखाद्या गोष्टीचा, आता जैन आमच्याकडे जैन हेल्थ सेंटर आहे, तिथे पण अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात. तिथे पण जे ऑपरेशन छोटंसं थिएटर आहे ना, ते पण तुम्हाला बॅक्टेरिया फ्री करावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला फ्युमिंग करावं लागतं. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा आपण अतिरेक करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो की हिंदू समाजाने